काही प्रेक्षकांना असं वाटेल की मी फारच प्राथमिक प्रश्न सुनेत्राताईंना विचारले, त्याची गरज होती. कारण त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांना फारसं कळत नाही. त्यांची एकूण आकलन सार्वजनिक क्षेत्रातलं खूप मर्यादित. मी हे जाणीवपूर्वक प्रश्न विचारले कारण मी गेली 26 वर्षे त्यांना पाहतो. त्यांचं कामही मी पाहिलं. अर्थात तुमच्या मनातले सगळे प्रश्न मी त्यांना जरूर विचारणार आहे. ज्यांना ग्रामपंचायतीचा अनुभव आहे, ज्यांना पर्यावरण विषयक माहिती आहे, ज्यांना साहित्य संस्कृती विषयक माहिती आहे. आणि तुम्ही एक उल्लेख केला की तुम्ही लहानपणापासून राजकारण बघितलेलं आहे. हो. त्याच्या अगोदर माझं अजून एक काम राहिलं की मी जलसंधारणावर खूप काम केलं. ओढा खोलीकरण आणि सरळीकरण. बारामती तालुक्यामध्ये पाऊस खूप कमी प्रमाणात जलयुक्तमध्ये पडायचा. केलं की त्याच्या आधी केलं? त्याच्यानंतर जलयुक्त सुरू झालं. ओके, जलयुक्तच्या आधी ओढा सरळीकरण आणि खोलीकरण केलं की ज्या मेलेल्या म्हणजे ओढे असतात, म्हणजे मेलेले म्हणजे आता बंद झालेले, कारण काळ साचून साचून जे ओढे बंद होतात, नद्या आटतात, अशा नद्यातला आणि ओढ्यांमधला आम्ही गाळ काढला. तो गाळ शेतकऱ्यांना न्यायला सांगितला, जेणेकरून त्यांची जमीन तो सुपीक माती असल्यामुळे. ही साधारणतः 2009-10 मग तेही तुम्ही तिथं काम केलं? तेही केलं. त्याच्यामुळे आमच्याकडे टँकर चालायचे उन्हाळ्यामध्ये अनेक गावांना. ते टँकर पूर्णपणे बंद झाले आणि 12 महिने विहिरीला पाणी राहायला लागलं. अशा अनेक चांगल्या. आणि त्याच्यानंतर जलयुक्त शिवार योजना सुरू झाली आणि त्याचा तर मूळ हाच आहे. पण तुमच्या कुटुंबात तर तुम्ही लहानपणापासून राजकारण बघितले. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या तुम्ही भगिनी, तुमचे वडील तिथले, कारण माझ्या मावशीचंच गाव ते आहे, त्यामुळे मला माहिती आहे की बाजीराव पाटलांचा किती मोठा आवरा होता. तुम्ही म्हणा तुमचे वडील संगीताचे अभ्यासक होते. म्हणजे माझे वडील राजे निंबाळकर मूळचे, ते पाटलांना दत्तक गेले. त्यामुळे त्यांना सगळ्याच गोष्टींचा व्यासंग होता. त्यांना वाचनाची आवड होती. त्यांना 5-6 भाषा यायच्या वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि ते जतच्या राणी साहेबांकडे शिकलेले होते. त्यांच्या मावशी होत्या त्या. आणि ते मॅट्रिक शिकले होते तेव्हाचे, म्हणजे साधारणतः BA. त्याच्यामुळे त्यांच्या इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू आणि पख्तुनी सगळ्या भाषांवरती प्रभुत्व होतं वडिलांचं माझ्या. आणि त्यामुळे आणि आमच्याकडे सगळ्याच विद्वान लोकांचा येणं जाणं, सगळीकडे आमच्याकडे सगळं त्यांचं येणं जाणं असायचं. त्यामुळे अर्थातच सगळ्या प्रकारची लोक आम्ही लहानपणापासून पाहिलेली आहेत. त्यांना सगळ्याच गोष्टींचा व्यासंग होता. पण तुमचा विवाह झाला त्यावेळेला डॉक्टर पद्मसिंह पाटील राजकारणात आले की त्याच्या आधीपासून? त्याच्या आधीपासून होते. तेव्हा आमदार होते भाऊसाहेब, म्हणजे आम्ही भाऊसाहेब म्हणतो पद्मसिंह पाटलांना. तेव्हा ते आमदार होते. त्याच्यानंतर माझं लग्न झालं. म्हणजे स्थळ कसं आलं पवारांचं? म्हणजे माझ्या मोठ्या बहिणी, म्हणजे पद्मसिंह पाटलांच्या माझ्या ज्या पत्नी होत्या त्या माझ्या मोठ्या बहिणी, त्यांचा भाऊ आणि प्रतिभा काकींच्या बहीण, असं त्यांचं लग्न झालेलं होतं. मग तिथूनच मग थोडीशी नातं तिथून आलं. मग ते स्थळ पहिल्यांदा पवारांच्याकडनं स्थळ आलं. म्हणजे असं नाहीतरी आमचं, म्हणजे माझी आणि माझ्या बहिणीसाठी स्थळ पाहतच होते. त्याच्यामुळे कोणीतरी सांगितलं काटेवाडी पवारांच्याकडे पण मुलं आहेत, आणि हे असं झालं. पण आता लोक जेव्हा तुमच्या ह्या एकूण समजबद्दल प्रश्न विचारतात, तुम्ही ते वाचत असता, त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं? तसं बघायला गेलं तर म्हणजे कसं असतं की त्यांना वाटणं तसं साहजिक आहे. कारण मी दादांचं कर्तृत्व, वलय, त्यांचं काम एवढं मोठं होतं. त्याच्यामुळे माझी ओळख तशी जगाला असायची तशी फारशी काही म्हणजे कारणच नव्हतं. काही कार्यक्रमांना मी दादांबरोबर असायची. आमच्या कुटुंब आणि मी, आमची पूर्ण फॅमिली आणि मी, असं माझं सगळं असायचं. त्याच्यामुळे जगाला माझी माहिती असायचं असं कारण नाही. आणि नंतर जेव्हा मी बारामतीत आणि काटेवाडीत काम करायला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे माझं काम, किंवा मी किती वर्ष काम करते ते. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रदीर्घ अशी तुम्ही मुलाखत पाहताय. मला माहिती आहे की अनेक प्रेक्षकांना असं वाटेल की एरवी जसा आमचा मुलाखतीचा टोन असतो तो तसा का नाहीये. मी आधीच म्हणालो की एक तर त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला कळालं पाहिजे. बऱ्याच जणांना त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बारामतीच्या बाहेर, कारण ते आता राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, तो प्रश्न मी पुन्हा एकदा रिपीट विचारतो की इतकी मोठी जबाबदारी तुमच्यावरती येऊन पडली अचानकपणे, तर आता त्याचा कधी एक असा तरी दिवस आला की याचा ताण येतोय मला? खरं तर
साहजिक आहे ताण येणं, म्हणजे कारण कधी ज्या गोष्टीचा विचारच केला नाही, जी गोष्ट कधी मनातही आली नाही, आणि ज्या गोष्टी जवळ कधी दादा सुद्धा राजकारण कधी घरात राजकारण बोलायचे नाहीत कधी. कसलीच चर्चा आमच्याकडे नसायची. घरात आलं की घरात घरगुती जे काय असेल ते वातावरण, घरची काय गोष्टी असतील तसंच. त्यामुळे फारसा आम्ही प्रचार करण्याशिवाय फारसं राजकारणाशी फार संबंध आमचा यायचाच नाही, आणि माझा तर अजून कमी. कारण दादांचं तुम्हाला माहिती आहे की अगदी सकाळपासून काम सुरू व्हायचं. दादा एकदा घराच्या बाहेर गेले की मग दौऱ्यावर गेले की माझा फार म्हणजे आम्ही कमी सगळ्या गोष्टी बोललं जायचं किंवा संबंध यायचा. आणि ऑलरेडी सगळेच राजकारणात होते, त्यामुळे असं कधी म्हणजे माझ्यावर कधी हा प्रसंग येईल हा कधी विचारच नव्हता. पण मग आता एखादी फाईल तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्ही प्रशासकीय मंडळीकडनं समजून घेता की जुन्या अजित पवार यांच्या टीमकडनं ते सगळं? नाही, आदरणीय दादा गेल्यानंतर त्यांचा सेटअप तसाच होता सगळा. तोच काम करतो माझ्यासाठी. मी ज्या गोष्टी समजत नाही त्या सगळ्या अधिकाऱ्यांकडनं समजून घेते आणि पुढे करते त्या सगळ्या. एखादा प्रश्न आहे किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे, कारण उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे महत्त्वाची का, अशा वेळेला तुम्ही कन्सल्टेशन करता, फाईलची प्रत्येक नोटिंग बघता की कसं तुमचं ठरतं कसं? नाही, फाईलचं सगळं नोटिंग बघून त्याची माहिती घेऊनच मी सही करते. कारण सुरुवातीला अनेक गोष्टी असतात, मी अनेक गोष्टी मला म्हणजे शिकते ह्या सगळ्या गोष्टीतून. तसं प्रत्येक गोष्ट जबाबदारीनं करण्यासाठी खूप म्हणजे बारकाईने लक्ष देणं गरजेचं असतं, आणि त्या आम्ही जास्तीत जास्त चांगल्या करण्याचा मी प्रयत्न करते. सगळ्यांशी बोलते, सगळ्यांकडनं माहिती घेते आणि करते. ज्या दिवशी तो दुर्दैवी अपघात घडला त्या दिवशी पहिला कॉल किती वाजता तुम्हाला आला? मी दिल्लीचं अधिवेशन सुरू होणार म्हणून गेले होते मी, आणि सकाळी आम्ही तयार झालो. पार्थ हे तिथे होता, आणि तो आणि मी आम्ही मिळून ब्रेकफास्टला जाणार होतो. सकाळी 8ची वेळ असेल. तर माझ्या PNचा फोन आला, दादांच्या PNचा फोन आला की दीदी काहीतरी आम्ही एअरपोर्टवर आलो, काहीतरी चुकीचं आहे. आणि तो एकदम त्यांनी फोन बंद केला, आणि मग पार्थ होता तिथे. पार्थने परत त्याला फोन लावला, तर तो फोन उचलत नव्हता. नंतर मग थोड्याने उचलला आणि तो धावत होता. मग ते धावत रडत म्हटला की काहीतरी चुकीचं झालंय, खूप काहीतरी वाईट असं झालंय असं वाटतंय. तर पार्थ म्हणाला की तू काय करू नकोस, फक्त काय झालंय ते दाखव त्या व्हिडिओ कॉल करून. आणि त्या क्षणीच त्याने दाखवल्यानंतर फक्त धूर दिसत होता, आम्हाला काहीच नाही, आणि सगळी माणसं ओरडत पळत होती. म्हणजे ते आम्हाला जे ऐकायला ते, आणि काय झालंय हे माहिती ऐकायचं सुद्धा नव्हतं मला. कारण सकाळीच दादा जाताना मी फोनवर बोलले होते त्यांच्याशी विमानात, म्हणजे एअरपोर्टला जाताना. मी फक्त फोन केल्यानंतर फक्त म्हणाले की मी घाईत आहे, मी परत तुला बारामतीलाच चाललोय, बोलतो. आणि पुढचं मग काय सगळंच तुम्ही लगेच बारामतीला आला, तर ते स्पेशल विमान? नंतर पारदाने सुप्रियाताईंना फोन केला, संबंधित लोकांना फोन केला, आणि मग आम्ही ताईंकडे गेलो. तिथून सगळं ताईंनी अरेंज केलं, म्हणजे आलो. तेव्हा काहीच कळत नव्हतं खरं तर. सगळ्याच गोष्टी इतकं भयानक होतं की अजूनही मला खरं वाटत नाही असा प्रसंग. कारण एक शब्द तुम्ही बोललात की ही जबाबदारी माझ्यावर पडेल, असं कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं? नाही, पुढचा कोणीच विचार केलेला नव्हता ना काय असं. एवढा मोठा नेता. तुमचे शेवटचे शब्द म्हणजे मी बारामतीत गेल्यानंतर तुम्हाला फोन? हा, बारामतीतच येणार आहे ना मी. पाणी देऊ? नाही. पण मग आता ही जबाबदारी उपमुख्यमंत्री पदाची आपण घ्यायला पाहिजे असं कधी वाटलं तुम्हाला?
आम्ही नंतर थोडंसं भान आल्यानंतर असं वाटलं की दादांनी आजपर्यंत जे जे केलेलं आहे, हं. जे जे सगळं जनतेसाठी, आम्ही जरा साक्षीदारच आहोत त्यांच्याशी काय केलेलं आहे त्यांचे. हं. पण जनता, आम्ही तर पोरकच झालेलो होतो, पण आमच्याबरोबर जनताही पोरगी झालेली होती. हं. आणि मग वाटलं की नाही, आपण हे एवढं दादांनी केलेलं आहे तर त्यांच्यासाठी आपण उभं राहायला पाहिजे. हं. कारण आजपर्यंत द्या. दादांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला होता, हं. कारण त्यांना ते बिनधास्त असेल, कारण त्यांना माहिती होतं की संसारात सुद्धा की मी सगळं व्यवस्थित करते किंवा करेल, हं. हा त्यांचा नेहमीच विश्वास होता. म्हणून ते बिनधास्तपणे सकाळी 5:30ला 6ला बाहेर पडायचे. ते त्यांचं काय म्हणजे येईपर्यंत त्यांचं म्हणजे हं. काही वेळ ठरलेली नसायची. रात्रंदिवस काम करणाऱ्या माणसाला हा विश्वास होता की माझी बायको आहे, ती सगळं सांभाळते. हं. त्यामुळेच ते निर्धास्त होते ना. त्यामुळे त्यांचा हा विश्वास कायम होता की मी आहे.